उठलं का गेलं का असं असं वाटतं का ते तुम्ही बी गुण नाही शोधू लागले, तुमच्यामध्ये काय झालंय काय माहिती. तुम्ही गुण शोधव नाही, आमचे गुण आमच्याच अवगुण राहू द्या. ज्याचे त्याचे अवगुण ज्याचे त्याचे जोर गुण धुंडा, तुम्ही गुण शोधा. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महाकारुणिक देवांचे आणि मनुष्याचे शास्ता तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र भिक्खू संघ, या तीन रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला. हे सुखाचे दिवस आले. आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले. आपल्या सर्वांचे सुख करता आणि दुःख हरता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या मंगलमय प्रसंगी पवित्र अशा कठीण महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर या शुभ दिनी पूज्य SR इंदवंशजी महाथेरा यांच्या कठीणाच्या अनुषंगाने सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला पूज्य भिक्खू संघ, ज्येष्ठ खेमधम्मजी महास्थवीर आणि संपूर्ण भिक्खू संघ, या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका संयोजक संयोजिका, दानदाते दानदात्या, श्रद्धेय उपासक सिद्धार्थजी, आमच्या साध्वीताई, आमच्या आपल्या आईचं नाव मस्के आई आणि सर्व माता भगिनी, उपासक उपासिका, बालक बालिकांनो, थोडक्यामध्ये जास्त नाही 10 मिनिटांमध्ये मी आपल्या सर्वांना एक उपदेश देण्याचा प्रयत्न करतो. मोठ्या भंतेजीने एखादा धम्म आदेश दिला तर त्या धम्म आदेशाचं पालन करणं हे एका छोट्या भंतेजीचं काम असतं आणि तिथं भगवान बुद्धाचा धम्मविनय जिवंत राहतो. आणि वर्तमानामध्ये आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपल्याला भगवान बुद्ध जर बघायचे असतील तर ते धम्म आणि विनयात बघितले पाहिजे. कारण ते आता आपल्याला रूप काय न दिसणार नाहीत, ते आपल्याला मूर्तीमध्ये पण दिसणार नाहीत. त्यामुळं भगवान बुद्ध आपल्याला धम्म विनयात पाहावे लागणार आहेत. मग जिथे जिथे धम्म आणि विनय छोट्यातल्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा तिथं धम्माचं पालन आणि विनयाचं पालन होत असेल तर बुद्ध तिथं तिथं आहे. आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी सुद्धा जर तिथं धम्माचंही पालन होत नसेल आणि विनयाचं पालन होत नसेल तर तिथं तिथं पोस्टर आहेत, चित्र आहेत, मूर्त्या आहेत आणि बौद्ध धम्माचा प्रचार दाखवण्याचे कांगोवा आहे, पण तिथं बुद्ध नाही. म्हणून आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे की छोट्या छोट्या ठिकाणी होत नाही, आपण बुद्धाला दर्शवलं पाहिजे, म्हणजे बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे. तर कोणत्या बुद्धाचं? धम्मरूपी आणि विनयरूपी बुद्धाचं दर्शन घेतलं तर तिथं भगवान बुद्धाचा धम्म आणि विनय राहिल्यामुळे बुद्ध तिथं राहतात आणि ती जागा पवित्र होते. मग ती जागा छोटं घर असेल, छोटं विहार असेल, कसबा गाव मोहल्ला असेल, शहर असेल, तर ती शुद्धी सुईच्या टोकासारखी वाढवत वाढवत नेऊन मग तुम्हाला भारत बौद्धमय करायचं आहे. किती मोठं काम आहे. भारत बौद्धमय
सगळ्या भारतामध्ये झेंडे लावणारा धनवान माणूस आहे, जो सगळ्या भारतामध्ये झेंडे लावू शकतो, सगळ्या भारतामध्ये बॅनर लावू शकतो, असे धनवान लोक बाबासाहेबांच्या पुण्याने आहेत भारतामध्ये, की ते सगळ्या भारतामध्ये बॅनर लावू शकतात, सगळ्या भारतात लावू शकतात, सगळं भारतभर. आपल्या औरंगाबादमध्ये 200 बॅनर मध्ये औरंगाबाद कव्हर होऊन जाते. आम्ही 5 तास लावतो तर सगळ्या लोकांना 200-500 लावले तर औरंगाबाद कव्हर होते. असे एक 400-500 रुपयाचे बॅनर असतं, करोडो धन असलेले लोक आहेत. पण धम्म बॅनरनं, झेंड्यानं, बुद्धाच्या मूर्तीनं आणि बाह्यकारी गोष्टीनं धम्म जिवंत नाही राहणार आहे. शास्त्रा भगवंतांनी सांगितलं की आनंदा, माझ्या नंतर तुमचा शास्त्रा, मी जो लावून दिलेला धम्म आणि विनय आहे तो तुमचा शास्त्रा आहे. पण हे आनंदा, तू असं समजू नको की मी जे तुम्हाला विनय सांगितलेला आहे तो गौतम बुद्धाने सांगितलाय असं तू मनात आणू नको. कारण हा जो विनय आहे, आतापर्यंत जेवढे बुद्ध होऊन गेले त्यांनी बी हेच सांगितलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला तो सांगितलेला आहे. त्यामुळे हे एका बुद्धाचा विनय नाही आहे, किंवा एका बुद्धाने सांगितलेली गोष्ट नाही आहे. एक आहे एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता, 55 ए बुद्धा अहं वंदामि सर्वदा. त्यामुळे भगवंत काय म्हटले, हे आनंदा, तू असंही समजू नको की तुम्हाला मी जो धम्म शिकवलेला आहे तो मी शिकवलेला आहे आणि तो फक्त मला एकट्याला साक्षात्कार झालेला नाही. आनंदा, माझ्या अगोदर जेवढे बी सम्यक संबुद्ध होऊन गेले त्या सगळ्यांना बी हेच साक्षात्कार झालेला आहे. जे मला बुद्धत्वात दिसलं ना त्यांना तेच दिसलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा लोकांना सांगताना तेच सांगितलेलं आहे. त्यांनी बी पंचशील शिकवलेलं आहे, त्यांनी अष्टशील शिकवलेलं आहे, त्यांनी इंद्रिय संवरशील शिकवलेलं आहे, त्यांनी 37 बोधिपाक्षी धर्मशील शिकवलेलं आहे, त्यांनी 4 आर्य सत्य शिकवलेले आहे, त्यांनी अठ्ठांगिको मग शिकवलेला आहे, त्यांनी ही निब्बाण सुख परम सुख शिकवलेलं आहे. आनंदा, एक सुईच्या टोका एवढी सुद्धा एकही गोष्ट मागच्या बुद्धाने सांगितल्याबद्दल मी गहाळ केली नाही आणि माझ्या मनाने एखादी टाकली नाही. त्यामुळे आनंदा, हा धम्म केवळ परिपूर्ण आणि केवळ परिशुद्धांग आहे. त्यामुळं तो धम्म आणि विनय पालन करत असताना केवळ गौतम बुद्ध तुमच्या नजरात नाही तर आतापर्यंत होऊन गेलेले मोजता येणार नाही एवढे. पण आनंदा, तशा मी 27-28 बुद्धांचा इतिहास तुम्हाला सांगून चाललो, तर तू असं नको समजू की 27 आणि 28च होऊन गेले. मोजता येणार नाही एवढे होऊन गेले, अनादिकालापासून होऊन गेले आणि पुढे होतील. आनंदा, पुढच्या एका बुद्धाचा इतिहास मी तुम्हाला सांगून जातो, आर्य मैत्री तथागतांचा. म्हणून माय माऊल्यांनो, उपासक उपासकांनो, ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तोलत असताना होऊ शकते यदा कदाचित हे जबाबदारी पार पडत असताना एखाद्या भंतेजींना जर हे काम करायचं आहे तर कोणी ना कोणी दुखावल्या जातील. मग कोण दुखावल्या जाईल? ज्यांना धम्म आणि विनय कळत नाही असे भंतेजी दुखावले जातील, ज्यांना धम्म आणि विनय कळत नाही असे उपासक दुखावल्या जातील ना. जसे की धम्म आणि विनय काय आहे ते समजा भंतेजी बसलेले आहेत तर उपासकाने असं थोडस नम्र जावं, ठीक आहे ना. समजा धम्म आणि विनय आहे, पण जास्त ओळखीचे भंतेजी म्हणून धडकच नाही त्या भंतेजी कधी आली जास्त ओळखीचे म्हणून समजा निघले आणि तेवढ्या धम्म आणि विनय चालणारे एखादे भंतेजी आले आणि तुम्हाला ते हात जोडून सांगू लागले, भंतेजीचे हात जोडलेले आपले जोडलेले नाही आणि ते सांगू लागले तुम्हाला, भाई ऐसा नहीं रहता, बड़े भंतेजी के पास जाने के समय ऐसा जा. माहिती आहे आम्हाला, आणि 10 वर्षापासून संगत यायच्या. तर मग 10 वर्षापासून संगत म्हणजे कोणाच्या? भंतेजीच्या. पण तुम्ही 2 सेकंद धम्म आणि विनयाच्या संगत जर राहिले असते तर तुमचं किती मंगळ झालं असतं. म्हणून 10 वर्ष आपण भंतेजीच्या सोबत राहण्यापेक्षा, 20 वर्ष भंतेजी सोबत राहण्यापेक्षा साहजिकच आहे ना. तुम्ही तर 50-50 वर्षापासून भंतेजी सोबत आहे, तुमचं वय झालंय 50 वर्षापासून भंतेजी पाहू लागले. पण त्या 50 वर्ष सोबत राहण्याला जर धम्म आणि विनय 1 सेकंद 50, तर मग आता तुम्हाला बुद्ध कळले आणि बुद्धाच तुम्हाला दर्शन झालं. म्हणून आपण किती कालावधी कोणासोबत राहतो त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही धम्म आणि विनयासोबत 1 सेकंद राहा. सेकंद पण खूप जास्त झाला, पण त्याच्या अगोदर सांगता येणार नाही. तर काय म्हणतात, तर पुढच्या वेळेस वाचून ये सेकंदाच्या अगोदर काय असते ते भरायला असं काय असतं ते पल्स का काय काय असं ते म्हणेन मी तुम्हाला. पण आपल्या बुद्धाच्या भाषेत काय म्हणतात, मै मेरी चुटकी बजाओ या मै मेरी पलक झपकू, या बलवान पुरुष अपनी बाहक ऐसी खोलते या ऐसी सूट ले, इतने समय में ऐसा ऐसा होता है. आपण तसं समजून घेऊ. तेवढा वेळ जरी तुम्ही धम्म आणि विनय कोणी भंतेजी शिकवत असतील किंवा उपासक कोणी शिकवत असतील, उपासक पण शिकू शकतात उपासकांना, ताई असं नाही आपण असं जा. लोकांना तुरंत राग येतो. धम्म विनय शिकवताना राग नाही आला पाहिजे.
ते कल्याण मित्र आहेत असं वाटलं पाहिजे. ते कल्याण मित्र आहेत. शिस्त शिकवताना लोकांना आवडत नाही, कोणाला आपल्या जवळच्या आवडत नाही. ते तुरंत काय त्यांना काय वाटतं अपमान केला काढून. पण आपल्या शिस्त शिकवणारे लोक जे असतात ना ते आपले कल्याण मित्र असतात. ते आपल्याला त्या टाइमात बुद्धाचं दर्शन करून देतात. तर आपल्यामध्ये ती नम्रता असली पाहिजे. आता कालचा एक प्रसंग सांगतो. काल बऱ्याच उपासिका नागेवाडीला कठीणची वरदान होतं. तर बऱ्याच उपासिकेने बिचाऱ्यांनी कठीणची वरदानाला हात लावला. उपासिकांना असं वाटतं की त्या ताटलाच हात लागला पाहिजे. आम्ही म्हणतो मागच्या उपासिकेला लावा, मागच्या लावा. तर प्रत्येकीला काय वाटतंय की नाही माझा बी ताटलाच लागला पाहिजे. आता जागा थोडी असल्यामुळे काय होतं की ताटाला 4-5 जणीचा हात लागतो. मग बाकीच्या एकदम तिरप्या तारप्या जसं असं ते कसं दिसते कसं दिसते बरं नाही वाटत. आता आम्ही पुढे जातो. मी घेतले डोळे लावलं असं माझ्यापेक्षा डोळे लावलेले बरं म्हणलं. मी आपले डोळे लावले. मग कवरक लावणार आवाजही सुरू झाला. पुन्हा डोळे उघडले. तर मी म्हटलं आई या 5 जणीचा हात बस झाला, बाकीचे एकमेकीला हात लावा. 2-4 जणी लावले. बरं एके जणी लावता लावता हात बघा एका उपासिकेचं लक्ष गेलं. सगळ्या जणी हात असा लावला आणि एकीनं असा लावला. आता समजा ही अशी वस्तू द्यायची, समजा आपल्याला अशी एका बाईनं तिचा हात असा जोऱ्यानं केला असा लावू म्हणे. कुणाला बरं तेवढ्या मी आपलं पाहतच होते. तिचा असा हात काढला. तिला काय वाटलं हात काढलं सुरू काढू. तिला हात काढायच नाही. तिला ताकदीने ते धरलं. ते वाढे गेलं माग. चिवड द्यायच्या ऐवजी मागच म्हणलं मग घेऊ लागलं माग वळलं म्हणलं. मी पाहत होतो म्हणजे काय तिने काय केलं तिचा म्हणजे हात वाढायचा हेतू नव्हता. तिला हात वाढायचा नव्हता. तिला काय मला बी पहिल्यांदा कळलं नाही. मला बी वाटलं काऊन ओढू लागले हात बिचारी मावली. पण नंतर तिला काय केलं असा हात होता फक्त असा केला. मी म्हटलं यांचं म्हणणं असं आहे किंवा असं म्हणजे ते ना असं म्हणजे असं काउंट केलं. मग कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना विचारलं थोड्या टाइम बोललं आईचा हात तुम्ही असा होता असं काउंट केलं. असं कसं काय जमून म्हणे असं पाहिजे. किती बारीक गोष्टी म्हणजे. आता ठीक आहे त्या माऊलीचा हेतू निर्मळ होता पण तिनं तिच्याकडे रागात पाहिलं. विचार करा पृथ्वीवर जेवढ्या देण्यासारख्या वस्तू आहेत, पृथ्वीवर जेवढ्या देण्यासारख्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू दिल्यानंतर जे पुण्य मिळतं. पुन्हा एकदा ध्यानात ठेवा भगवंताचं वचन आहे पृथ्वीवर देण्यासारख्या जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू देऊन पुण्य कमावलं ते एका पारड्यात. आणि कठीण चिवरदान 3 रत्नावर सरदा ठेवून दिलं त्याचं पुण्य एका पारड्यात. तर विचारलं की ह्या दोन्ही मध्ये आलो एक 10 मिनिटात. तर ते दुसऱ्या पारड्यात भगवंताने विचारलं भगवान या दोन्ही मधलं पुण्य कोणतं बलवान आहे. तर भगवान म्हणाले भिक्षूंनो उपासकांनो एक फुलाची पाकळी घ्या आणि त्या पाकळीचे 16 हिस्से करा. आणि जो 16वा हिस्सा आहे की नाही एका फुलाच्या पाकळीचा 16वा हिस्सा तर ते 16वा हिस्सा सुद्धा पृथ्वीवर दान देण्याचं पुण्य बराबरी करत नाही कठीण चिवरदानाच्या दानाच्या पुण्यापूर्वी. बुद्ध वचन आहे हे. काय औरंगाबाद भंती वचन नाही, औरंगाबाद भिक्खू संघ वचन बी नाही किंवा भारतीय भिक्खू संघ वचन नाही, बुद्ध वचन आहे. आणि बुद्ध वचनावर आपला खूप विश्वास असला पाहिजे. आणि ह्या कठीण चिवरदानामध्ये ना हर एक भिक्षूच्या मुखातून कठीणाचे काय लाभ आहेत एक गोष्टी माहीत पडू लागली. काल परवा पूज्य आमचे धम्मज्योतीजी तेरा त्यांच्या उत्सवामध्ये तिथं इंदवंश भंतीजीच्या महादेव भंतीजीच्या मुखातून एक गोष्ट ऐकायला मिळाली की बा हा मान एवढा असतो की तुम्ही बिना निमंत्रणाचा सुद्धा धर्मसभेमध्ये जाऊ शकतो, मनुष्य आणि देवतांच्या सभेमध्ये जाऊ शकतो. किती मोठा बहुमान आहे. तर हर एक भिक्षूचं कुठलं ना कुठलं एखादं वचन अगोदर वाचण्यात आल्याचं पुण्य असतं आणि ते लगेच तुरंत देऊन टाकतात. पुण्यात अनुमोदन देऊन टाकतात, शिकवतात लोकांना. आता पाहता 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 जी गोष्ट कधी कधी आपल्याला वाचण्यात येत नाही किंवा खूप अगोदर वाचल्या येते कधी स्मरणात राहत नाही. आता काल परवा मी एक गोष्ट सांगितली की महाप्रजापती गौतमीने ते चिवर जेव्हा शिवलं होतं तर शिवताना भगवंत डोक्यात होते पण देताना तिची इच्छा होती भगवंताने घ्यावं. पण भगवंत नाही म्हटले. भगवंत म्हटले की तू संघाला दे. संघांग देही बुद्धंग देही किंवा संघांग देही मम देही म्हणजे संघाला दिलं तर मला दिल्यासारखं आहे. 3दा पण नकार दिला
तर सम्यक संबुद्ध कोणत्या गोष्टीला नकार देतात ना, तर तिच्यामध्ये पुरुषा व्यक्तीच भलं असतंय, त्या पुरुषा व्यक्तीच भलं असतंय. म्हणजे स्त्रियांना सुद्धा दीक्षा देण्यासाठी त्यांना नकार दिला होता ना, तर स्त्रियाच भलं होतं. तसं इथं नकार दिला. पण का नकार देतात भगवान? संघाला दिल्याने जास्त पुण्य आहे का? हो म्हणे जास्त पुण्य आहे. तसं काय? मग भगवंतांनी 2-3 उदाहरणं सांगितले, पण तिचं काही समाधान झालं नाही. भगवंत म्हणतात की माते, भगवान बुद्ध 80 वर्षामध्ये शरीर सोडून जातात, जेव्हा मानवाचं आयुमान 100 वर्ष असेल. पण मानवाचं आयुमान जर 1,00,000 वर्ष असेल, तेव्हा ते बुद्ध 80,000 वर्षांनी शरीर सोडून जातात. 1 वर्ष बी जास्त दिवस राहत नाही पुढे, 80,000 मध्ये शरीर सोडूनच जातात. मग बुद्ध तुम्हाला रूप कायाने दिसत नाही, पण धम्म कायाने जे बुद्ध असतात ते बुद्ध दुसऱ्या बुद्धापर्यंत घेऊन जाण्याचं काम भिक्खुसंघ करतो. भिक्खुसंघ कधी मरत नाही, कधीच मरत नाही. या बुद्धापासून पुढच्या बुद्धापर्यंत भिक्खुसंघ जिवंतच आहे. आता बुद्ध आहे का सध्या? बुद्ध कसे होते, काय होते? तर कमीत कमी बुद्धाचं रूप नाही, पण बुद्ध भगवान काय अंगावर परिधान करत होते, अनंत भिक्षू अंगावर काय परिधान करत होते, ते भिक्षूंचं चिवर पाहून श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. कारण ही अनंताची ध्वजा आहे. अनंत बी असंच चिवर घालत होते, सम्यक संबुद्ध बी असंच चिवर घालत होते. त्यामुळे सम्यक संबुद्ध अनंत कसे होते हे पाहून आपल्याला श्रद्धा उत्पन्न झाली होती पाहिजे. आपण हे नाही पहा, आपण काय करतो? चेहरा पाहतो, हे भंतीजी चेहरा कशाला पाहायचा? भंतीजीचा बरं ठीक आहे, चेहरा पाहिला ना, एवढं नाही पाहू, हे एवढंच पाहावं, एवढं हे भंतीजी दिसतं इथं, याच्यात भंतीजी आहे, हे भंतीजीचं पाहावं. म्हणजे याच्यावर लक्षात आहे की भंतीजी आहे, आणि याच्यावर लक्षात आहे भंतीजीचे. भंतीजीचे 2 गोष्टी पाहतो, एक हे आणि हे. मग तुम्हाला लक्षात येईल की हे अरहंत आणि सम्यक संबुद्ध जे परिधान करत होते ते पवित्र चिवर आहे. मग तुम्हाला श्रद्धा उत्पन्न होईल, आणि श्रद्धा उत्पन्न झाली की भगवान म्हणतात तिथं तुम्हाला धम्मानी विनय उत्पन्न होऊन जाईल. आणि तेच तर बुद्ध आहे. तशा बुद्धाचं तुम्ही थोडं दर्शन घेऊन बघा, तुम्हाला एवढा लाभ होईल, खूप लाभ होईल. धनाचा बी लाभ होतो, मान सन्मानाचा बी होतो, आरोग्याचा होतो, आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अनुभवून सांगतो. मी ही कोणती गोष्ट आजकाल मी वाचलेलं प्रवचन कमी देतो, माझ्या अनुभवातले प्रवचन जास्त सांगू लागलो मी. कारण हे मी प्रॅक्टिकल पाहिलंय, आजारातून बरं पडण्याचं बी पाहिलंय, धन कसं आहे ते बी पाहिलंय, मान सन्मान कसं आहे ते बी पाहिलंय, आणि या सगळ्या गोष्टीतून मी बाहेर पडत चाललो हळू. मी अर्थ नाही अजून, पण मान सन्मानातून बी बाहेर कसं पडायचं, या पैशातून बी कसं बाहेर पडायचं, ह्या आजारातून कसं बाहेर पडायचं, मी हे पाहिलंय थोडं हळूहळू पाहिलंय. आणि केवळ सांगतो, मला भगवंताच्या धम्माने विनयातच ताकद आहे, ते तुम्हाला मी अनुभव सांगते. म्हणजे फार गोष्ट अशी नाही, मी मोठे भिक्खूचा आशीर्वाद घेऊन मी सांगू लागलो, अनुभव सांगू लागलो तुम्हाला. काकून कोणतं पुण्य असेल की मला ह्या सगळे आजार झाल्यामुळे मला कळलं की आजार का होतात आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं असते. मृत्यू तर आहे, मृत्यूचं भय बी नाही आता. म्हणून मायमावल्यांनो त्या आईला सांगत होते ते की शास्त्रा भगवंताचा धम्म चिरकालपर्यंत टिकून ठेवण्यासाठी संघच ती भूमिका निभावतो, म्हणून संघाला दे. तरी नाही पटलं, मग काय करावं म्हणे. मग भगवंत म्हटले संघाला दे, तुला जास्त पुण्य होईल. ती आली, आता भगवंताला तर नाही द्यायचं, मग कोणाला द्यावं? म्हणून मग ती बिचारीने महाकाश्यपाला द्यायचा विचार केला, कारण त्यांच्या अंगावर अल्पइच्छित चिवर होता ना तो तंगधारी. मग महाकाश्यपाने पाहिलं की जर संघ गुणाची पूजा होत आहे तर मग माझ्यापेक्षा जास्त गुण तर सारीपुत्र बंदीजीचे आहेत, कारण ते उजवा आहेत. मग मी सारीपुत्रने द्यावा, त्याने सारीपुत्र बंदीजीला दिलं. सारीपुत्रजी म्हणे जर संघ गुणाची पूजा होत आहे या चिवरात, तर मग महामोगल्यांची बी गुण भगवंताने सांगितलेले आहेत की तो रुद्धिवान आहे म्हणून. मी रुद्धिवान नाही, माझ्यापेक्षा जास्त एक गुण तर वृद्धीमध्ये, मी जरी प्रज्ञावान आहे पण वृद्धिवान नाही ना. वृद्धी गुण तर महामोगल्यान आहे, त्यांनी त्यांना दिलं. मग महामोगल्यान म्हटले अरे मी जरी वृद्धिवान आहे पण बहुश्रुत नाही ना, 84,000 गाथा पाठ करण्याचं हे बल नाही माझ्यात. वृद्धिबल आहे की मी डोंगरातून इकडून तिकडून जाईन किंवा पृथ्वी तातात घेईन किंवा पृथ्वीवर लोक दुसऱ्या ग्रहावर नाही, ते बल आहे. पण 84,000 गाथा पाठ नव्हत्या ना द्यायचा, ते आनंदच होतो. मग ते म्हणे मी आनंदाला देतो. मग आनंद म्हणे अरे मी बहुश्रुत 84,000 गाथा पाठ तर करतो, पण मी उपाली भंतीजी सारखा विनयात अग्र नाही ना, मग मी त्यांना देतो. मग त्यांनी पाहिलं अनिरुद्ध असं करत करत 500 अरहंताकडे गेलं त्याची वर. 500 अरहंतांना दिलं यांनी त्यांना. ती आई पाहतच राहिली. महाप्रजापती गौतमी कठीणची वरदान होतं ते, त्यांनी बनवलं होतं. मग ती पाहत राहिली, यांनी त्यांना दिलं. आता ते समजू लागलं तुम्हाला काय होऊ लागलं इथं. ती प्रत्येक गुणाची पूजा होऊ लागली, वृद्धीची बी पूजा होऊ लागली, विनयाची बी पूजा होऊ लागली, धम्मधारची बी पूजा होऊ लागली, प्रज्ञावानाची पूजा होऊ लागली, बहुश्रुची पूजा, अल्पइच्छितची बी पूजा होऊ लागली, महागुणधारची पूजा होऊ लागली, कवी गुणाची बी पूजा होऊ लागली. 500 आहेत ना ते, 500 अनंताला दिलं. ती पाहतच राहिली. आणि प्रत्येक भिक्षू सांगत नव्हता मी यांना का देऊ लागलो म्हणून,
कारण ते पाहत होते की यांचे गुण माझ्यापेक्षा यांचे चांगले गुण आहेत. आता आमच्या भिक्षू लोकांमध्ये बी जर शोधले तर सगळ्यांचे वेगळे वेगळे गुण आहेत, पण आमच्याकडे तशी दृष्टी नाही, आम्ही गुण नाही अवगुण धुंडो. उठलं का गेलं का असं वाटतं का तुम्ही बी गुण नाही शोधू लागले, तुमच्यामध्ये काय झालंय काय माहिती. तुम्ही गुण शोधव नाही, आमचे गुण आमच्याच अवगुण राहू द्या. ज्याचे त्याचे अवगुण ज्याचे त्याच्या जवळ गुण धुंडा, तुम्ही गुण शोधा. गुण शोधण्याची दृष्टी येणं याला सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टीवान लोक नाहीत ना म्हणून गुण शोधत नाही, दुर्गुण शोधतात एकमेकाचे. दुर्गुण तुरंत दिसतात एकमेकांचे आणि ते लवकर दिसतात ना. दुर्गुण पाहण्यासाठी सम्यक दृष्टी नाही लागत, ही आपली मास दृष्टीनं दुर्गुण दिसतात, कारण ते उघड उघड असतात पटकन दिसतात ना. आता तुम्ही असा आता हे टीव्ही लावलेली असं धडक झाला बरं इकडे तिकडे असं आमच्याकडे पाहायचं एकदा तिकडे पाहायचं एकदा आणि इथून गेलं तर कोण म्हणते एवढं कळत नाही इथून जावा कोण. आता हे कोणाला दिसलं आपलं, पण आपण काय पाहायचं की हे बिचारा चाललंय पण याच्यात काहीतरी गुण असेल. कारण भलते तिकडे जर हात जोडून पाहू लागले तर आता काल एक पोरग आलं एवढंस आणि खेम दंपतीची प्रोजेक्ट सुरू त्याच्या तोंडापुढेच उभं राहिले. आता खेम दंपतीला सुचारा काय करा म्हणलं, माणूस असता तो ओरडे असते नेकरू आणि पुढेच उभं पण असं एकदम असं मला हाट्याच ना. आम्ही घाबरलो थरथर आगार म्हणले काय करू आता याला म्हटलं ते काय सांगतायत ते कधी. तर आपल्याला काय दिसलं त्याचं दुर्गुण दिसला, पण ते असं उभं होतं निरागस होतं, निरागस असं म्हणजे तिकडे पाहिलं आणि त्याच्या पायाला हात लावला निघून गेलं. बघा राग आणणाऱ्याला राग आला, पण त्याच्यात गुण त्या बिचाऱ्या जवळ जाऊन दर्शन करायची इच्छा असेल तर ठीक आहे ना. पण त्याची विपश्य असल्यामुळे विचलित नाही झाली. हे आपले खेमदमंतीची कालच प्रसंग आहे. म्हणून ती आई पाहू लागली की 500 कडे गेलंय आणि फिरत 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 शेवटी माहिती कोणाला भेटलं, एक नवे भंतीजी होते त्यांना भेटलं. नौका भिक्खू. त्या काळात श्रामणे परंपरा नव्हती, कारण भगवान हे भिक्खू म्हटलं की उपसंपदा आणि त्याची दीक्षा दोन्ही एकदाच होऊन जायची. नौका भिक्खू मग ते विचार करू लागले. नौका भिक्खूला मिळाल्यावर शंका आली मनात. भगवंत परचित्त ज्ञानी होते, त्यांनी पाहिलं आपल्या आईच्या आणि बाकी जे अहरंत नाहीत अशा भिक्षूच्या बी मनात शंका आली. आणि काही उपासक आले की बा बुद्धाला देण्याचं ठरवलं होतं, बुद्धासाठी बनवलं होतं, बुद्धासाठी शिवलं होतं, बुद्धासाठी विणलं होतं, बुद्धासाठी रंगवलं होतं, बुद्धासाठी कातलं होतं आणि बुद्धासाठी शिवून तयार केलं होतं. पण सम्यक संबुद्धांना न घेता बरं ठीक आहे नाही, त्यांना सारिपुत्रजींना भेटलं असतं काय हरकत नव्हतं, महामोकल्यांना भेटलं असतं काय हरकत नव्हतं, पण आनंदापैकी कोणाला भेटलं असतं तर काही हरकत नव्हतं, माझं महान पुण्य झालं होतं. नव्या भंतीजीला कसं काय भेटलं. समजा चिवर देत उदाहरणार्थ आता ते भंतीजीच असल्यामुळे समजा संघ भंतीजी देते, पण समजा देत समजा ह्या भंतीजीला गेलं तर तुम्हाला उत्पन्नच होईल ना. आता आपण आनंद सम्यक संबुद्ध नाही म्हणून यांच्यात काय माहित नाही ना आपल्याला. पण आता तुम्ही आमची सिनिरिटी पाहिली, समजा सिनिरिटी पाहता फक्त तुम्ही पाहिजे आणि तुम्हाला वाटतं सिनिरिटीची पूजा झाली म्हणजे आमचं पुण्य होईल, पण तिथं तसं नाही झालं. भगवंतांनी त्या नवख्या भिक्षूवर शंका उत्पन्न झाल्याबरोबर म्हटले, माते हे पूज्य भिक्षू संघाला पण उद्देशून काम आयुष्यमानांनो आयुष्यमतींनो या नवख्या भिक्षूबद्दल शंका उत्पन्न करू नका, कारण हा नवखा भिक्खू साधा सुद्धा नाही, तर येणारा आर्य मैत्रेय बुद्ध आहे. काय म्हणे, येणारा आर्य मैत्रेय बुद्ध आहे म्हणे. मग मात्र महाप्रजापती गौतमीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहिले आणि तिच्या हृदयामध्ये जे बुद्ध आणि संघ समान आहे जो भाव होता तो पक्का बसला. पहिले तरी शंका वाटायची ना की बुद्ध श्रेष्ठ आहे तर संघ श्रेष्ठ नाही, तर मग मात्र तिच्या लक्षात आलं की नाही, संघ बी श्रेष्ठ आहे. का, कारण या संघामध्ये वर्तमानातले बुद्ध बी आहेत आणि पुढे भविष्यातले होणारे बुद्धाचं बी मला दर्शन करून दिलं. आणि म्हणून ती म्हटली, अहो माझे भगवान खरंच महाकारुणिक आहेत, कारण ज्या मैत्री बुद्धाच्या काळामध्ये मी तर नसणार आहे, पण आताच मला दान देण्याची संधी प्राप्त झाली. म्हणून माय मावल्यांनो, आता मला सांगा, तुमचं जर अधिष्ठान असेल की येणाऱ्या मैत्री बुद्धाला मी पहिलं चिवर दान देईल, आता बहीण करते तर देऊ बसली बापरे. तुम्हाला काय करावं लागेल, आता तुम्हाला एक अधिष्ठान करावं लागेल की मी शांती बुद्धाच्या काळामध्ये मी पहिलं चिवर दान देईन. मग तुम्हाला आणखी तेवढं थांबावं लागेल आणि तेवढे दिवस थांबायची तयारी आहे का तुमची. माझा आता ताट दुखला का म्हणतो, माय ताट दुखला की मरण बरं डोकं व्हायची वेळ पास आपण थोडं दुःख आलं तर म्हणतो नाही का थोडं दुःख. मला सुद्धा बिमारी झाल्यावर मला असं वाटतं किती कठीण जीवन आहे. म्हणून माय मावल्यांनो, हे कठीण जीवन एवढं महान पुण्य असतं, एवढं महान पुण्य असतं. आणि जे बी म्हणते जे आपल्याला संधी देतात ते आपले महाकल्याण मित्र असतात. म्हणून तो उत्सव किती छोटा होतो की किती मोठा होतो, तर त्या छोट्या तिथल्या उत्सवाला महत्व नाही, तो किती महापुण्यवान उत्सव आहे. तिथं देवता लोक
आणि तिथं रूप ब्रह्मरूप अरूप लोक सगळे हजर असतात. फक्त तिथं धम्म आणि विनयाचं पालन व्हावं. मी थोडंसं उशीर आलो. लवकर जाताना पण संघाची अनुमती घेतो. पूज्य इंदवंसजी महाथेरा बुद्ध शासनासाठी सुंदर काम करतात. तुम्हाला जेव्हा जेव्हा त्यांनी ही पुण्यसंधी दिली तेव्हा तेव्हा त्या संधीचं तुम्ही जीवनामध्ये निपाणासाठी सत्कर्म करून घ्या आणि आपलं मंगल साधून घ्या. आजच्या क्षणी इथे उपस्थित असलेले सर्व देवतागणासह ब्रह्मगणासह इतर लोकांच्या आणि चक्र लोकांच्या सभेसह जे जे काही बुद्ध शासनासाठी काम करणारे आरक्षक रक्षक देवता आहेत, जे मनुष्य आहेत अमनुष्य आहेत, जे सर्व काही उपस्थित आहेत, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक जे काही आहेत, पूज्य भिक्खू संघासह सर्वांना आणि विशेषतः आपल्या बाबासाहेबांना हे पुण्य मी अनुमोदित करतो. तुम्हा सर्वांना पण अनुमोदित करतो. सर्वांना निब्बाणाचा साक्षात्कार हो. भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.